एक्स्ट्रा कोणता घ्यायचा तुला? सोबत मी ना मिशो साडी हॉल शेअर करणार आहे. यशाने का बरं घासते मम्मा? आता ती चुल्यावर ठेवायची ना, काळी होणार नाही ना, त्याच्यामुळे साबणाचं गुण लावून घेतलं मी. तसं मातीचं पण लावतात. ए स्काय दिसते ते स्काय ब्लू कलरचे वाटतं त्याला पेंट केलेले ते पुलावसाठी. चला बाई पेटला बरं का चूल मावळे. तर इकडं चूल पेटवलं आहे आणि ज्या काही सगळ्या वस्तू घेतल्या त्या मी आधी तुम्हाला सांगून देते. आहे इथं पनीर घेतलेलं आहे, इकडं हे काजू आहे, इकडं जो काही तुमच्याकडे खडा मसाला असेल तो तुम्ही घ्यायचा आहे. खडा मसाला घेतलेला आहे, हिरवी मिरची कापली आहे, कांदा कापलेला आहे, इथं काजू, इकडं पनीर कापून घेतलं आहे आणि इकडं हे मटर मटार आणि इकडे हे तांदूळ आहेत ना, मी साधारण 15-20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवले होते ते. आता याचं पाणी मी काढून घेते आणि इकडे आहे ना कढईला मस्तपैकी आपण ब्लू कलर लावून घेतलंय. म्हणतात फाल्गुनी देवी कुठे घालायची आपल्याला आज तुपामध्ये. तर इकडे मी तूप टाकून घेते. नॅशनल राजनी त्याच्यासारखं वाटतंय. हो ना, मला पण काय करायचं, तुला पण काय करायचं. मग इकडे येतो का तू? काय आणतो तुला बसायला उभं राहिली का तिथे? तर मंडळी आज आपल्याला बनवायचा होता मस्तपैकी मटर पनीर पुलाव. आणि आज आहे ना जिजू पण आलेले होते, ताई पण आली, पण ती तिच्या मेकअपसाठी गेली. तिचा इथं जवळ कुठं मेकअप होता ना, तर त्याच्यासाठी ती गेली होती आणि पुन्हा मग येणार होती. आता केशव पण मदत करतोय बाय, आज त्याला पण हाऊस आहे. काजू आधी थोडीशी तुपामध्ये परतून घेते. असं परतवायचं. आवडते का तुला? बस बस लागले की टाकू. बस केवढी जास्त मोठी छोटी पण प्लास्टिकचं मग होईल ते. अगं ती आत नाही करायची. आणि काजू आपण आहे ना मस्तपैकी तुपामध्ये छान असे फ्राय करून घेतले. आता आपण पनीर सुद्धा टाकून घेणार आहोत. एक एक नेरे भाऊ टाक डायरेक्ट. आता रोल टाक डायरेक्ट टाक. तुला उलट तेल उडेल. एकदम टाकून दे. तू टाक होता होऊन जाते सगळं. थोडी मोठी पडायची फक्त पातळ सारखं. तुला पाहिजे असं हे पनीर तळून झालेले छान. काजू पण तळून झालेले. आता इकडं हा खडा मसाला आहे तो टाकून घेतो. टाक. केशवला खूप पाऊसून राहिले आज. बापरे हे गरम कसं काय? नाही रे गरम नाही, उन्हामुळे झालं असेल. चिकुता कुता मिरची मी टाकणार थोडीशी हिरवी मिरची. केशव उडेल केशव केशव चिकुता कुता. त्याच्यानंतर कांदे का भारी प्लेट मध्ये घेतले. पिंक पिंक कांदा, पिंक पिंक प्लेट. हा याच्यातच आपण मटर टाकून घ्यायचं. मम्मा आता येऊ शकतो कुठं? हा येऊ शकतो. आता आतलीला बरीच भाजी 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 चिकुता कुता. काय होणार? केशव तन्मय बोलवतोय तुला. हा असं आहे का? तो गाइस इधर देखो मैं खाना बना रहा हूं. मसाल्याचा डबा आणून दे बेटा फक्त. गाइस हम खाना बना रहे हैं. आणि आता आपल्याला तुमच्या चवीनुसार चटणी आणि गरम मसाला आपण फक्त याच्यात टाकून घ्यायचा आहे.
सगळ्या फोडणीमध्ये जे भिजवलेले तांदूळ होते 15-20 मिनिटं भिजवले होते आपण टाकून घेतले बरं ओके. बापरे काय भारी दिसतोय पुलाव. एवढा असम कलर आलाय मम्मा. मस्त फायदा झाला ते. मी खूप आहे का ते काय आहे ना मस्त अशी परतून झालेलं आहे. ते एवढा भारी कलर दिसून राहिला ना पुलावचा. तर आपण हे पनीर टाकून घेऊ. थोडं पाणी हो मोजून घेतलं होतं मी पाणी. आपण 5 कप तांदूळ घेतले होते ना. हां 5 कप तांदूळ घेतले होते तर 10 कप पाणी घेतलं मी डबलचं. कुकरमध्ये तर घ्यायचं असलं तर थोडंसं कमी घेऊन घ्यायचं. आता आपण चुल्यावर शिजवतोय ना तर थोडंसं बरोबर म्हणजे डबलचं पाणी घेतलं. भाजी करून टाकली तू पुलाव भाजी करून टाकली म्हटलं तू तर. शिजेल मीठ सगळ्यात शेवटी मीठ टाकून. तर आता मस्तपैकी वरतून हिरवीगार अशी कोथिंबीर मी टाकून दिली आणि झाकण ठेवून दिलं. आणि जाळ असा चालूच होता त्याच्यामध्ये. मध्ये मध्ये फक्त 1-2-3 वेळेस मी त्याला चाळून घेतलं कारण खालून ते लटकायला नको म्हणून. आणि त्याच्यानंतर आता पहा तुम्ही झालेला आहे मस्त असा पुलाव. आणि आता मी झाकण उघडं राहू देणार आहे. खुशबू कशी येते. हा ना एकदम भारी येते. डायरेक्ट मन करते ते गरमागरम ते खाऊन घेऊ डायरेक्ट. आता झाकण उघडं ठेवून शिजवते थोडा वेळ. तर सगळं आवरून झालं छानपैकी. सगळ्यांनी आवडीने पुलाव खाल्ला. मेकअप वगैरे झाला. त्याच्यानंतर ताई पण आली. तिने पण मग पुलाव वगैरे खाल्ला. ते लगेच निघाले. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ह्या छोट्याशा पिल्लूचा मेकअप आलेला होता. तर तिचा गॅदरिंगसाठीचा मेकअप लुक होता हा. बिफोरचा हा फोटो आहे आणि आफ्टरचा मेकअप लुक तुम्ही बघितलाच. आता इकडे आलो आहे आम्ही. माझी जी ज्वेलरी होती ना पार्लरची ती नीट करायची होती त्यासाठी आलो आहे मार्केटमध्ये. जी नवरी बुक झाली ना माझ्याकडे तर तिला ही ज्वेलरी पाहिजे. आणि तिच्या आहे ना काही नवऱ्या काय करतात म्हणजे काही गडबडीमध्ये काढतात ना मागचा जो दोरा असतो तो निघून गेला आहे त्याच्यामुळे आता ते नीट व्यवस्थित करून ठेवते म्हटलं म्हणजे वेळेवर काही होत नाही त्याच्यासाठी. झालंय आता. एक्स्ट्रा कोणता घ्यायचा तुला. त्याच्यानंतर इकडं आलो आम्ही. मुलांचं काही प्रोजेक्टचं सामान घ्यायचं होतं ते पण घेतलं. हे कलर पेपर वगैरे असे काही वस्तू होत्या. आणि पार्लरमध्ये पण माझं वॅक्स वगैरे संपलेलं होतं. आणि हायड्राचं हे मशीन शिवाय आपण असं फेशियल करू शकतो म्हणे असं त्या दादांनी मला आजच सांगितलं. म्हणून मग मी हे किट घेऊन बघितलं आणि हे दुसरे पण फेशियल किट मी घेतले. आता इकडे आलोय आम्ही सचदेव शॉपवर. इकडून मला काय जे फेशियल किट वगैरे घ्यायचे होते वॅक्सचा डब्बा वगैरे घ्यायचा होता ते सगळं आता घेऊन झालेलं आहे. त्याच्यानंतर आलो इकडं मार्केटमध्ये भाजीपाला मार्केटला. आणि लसूण वगैरे काही 2-3 भाज्या असं काही जे काही घ्यायचं होतं ते पण मग घेतलं. आणि मग इथून निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. घरी आलो जेवण वगैरे झाले. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करते एक सगळ्यांच्या आवडीची गोष्ट. तर चला मंडळी आज तुमच्यासोबत मी ना मिशो साडी हॉल शेअर करणार आहे.
आणि तुम्ही विचारलं होतं काही 1-2 साडी माझ्यावाली की कुठून घेतली, कितीला घेतली, तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. तर सुरुवात करूया आपण. ह्या ज्या साड्या आहेत ना, या तुमच्यासोबत मी आज घेऊन आलेली आहे. त्याच्यापैकी सगळ्यात पहिली साडी जी मी तुम्हाला नेसून दाखवली होती, संक्रांतीच्या दिवशी मी नेसली होती आणि ती तुम्हाला खूप जणांना आवडली. हे पाहिजे हिच्यावर आहे ना मस्त असं पहा तुम्ही, पूर्ण असं नेटचं ब्लाऊज आहे आणि तिच्यावर मस्तपैकी टिकली वर्क आहे ह्या ब्लाऊजवर. आणि त्याच नेटचं आहे ना साडीला खाली पहा मस्तपैकी ही अशी ब्लॅक कलरची बॉर्डर आहे नेटची आणि ह्याच बॉर्डरचा ब्लाऊज पीस आहे. आणि हीच बॉर्डर आहे ना पूर्ण अशी इथं प्लेटीवर पण येते, पदरवर आणि नेसत्या भागाला खाली मिरीनवर पण येते. आणि तुम्ही फोटो पाहिलाच होता किंवा साईडला मी फोटो लावून देईन तुम्हाला. खूप छान वाटते ही साडी आणि ही मी ठेवणार आहे. मला आवडली ही साडी, त्याच्यामुळे मग मी तिला म्हणजे ठेवणार आहे, व रिटर्न करणार नाही असे. तर पहा किती छान वाटते ना. चला आता ही एक साडी झाली आणि त्याच्यानंतर ही साडी दाखवली तुम्हाला. ही साडी आहे दुसरी मेहंदी कलरची आणि जेव्हा मेहंदी फंक्शन वगैरे असतं ना त्याच्यासाठी खूप छान आहे. हिचा जो फोटो होता ना तो पाहिल्यानंतर मला ही आवडली होती आणि तो साईडला मी लावून देईल. ब्लाऊज पण तिचं असं मस्तपैकी इथं थोड्याशा 2-3 सुन्या म्हणजे फुगे व्हायचं आहे छोटंसं. हे बघा हे असं ब्लाऊज आहे, असं म्हणजे ते फोटोमध्ये तिने तसं शिवलेलं आहे. तर मस्त आहे, म्हणजे मला आवडली आहे. किंमतसह जो फोटो आहे तो मी तुम्हाला साईडला लावून दिला. आता मला किंमत काय आठवत नाहीये, 2-3 दिवस झाले त्या साड्या येऊन. पण मग माझं तुम्ही बघितलं की म्हटलं आज घेऊ उद्या घेऊ, व्हिडिओ राहून गेला. आणि ही पाशी प्लेन साडी, ओ माय हे पहा हे अशी प्लेन साडी आहे आणि इकडे आहे ना असं थोडस असं कटवर्क आहे पहा, मस्त वाटतं एकदम, म्हणजे प्लेन साडी आणि तिच्यावर असं हे भरलेलं ब्लाऊज आहे पहा. ब्लाऊज पीस जास्त आवडलं, पूर्ण भरलेलं ब्लाऊज आणि त्याच्यावर प्लेन साडी, म्हणजे दोघं साड्यांचं ब्लाऊज ते पण मस्त आहे नेटचं ब्लॅक कलरचं. आणि ते ब्लॅक कलरचं नेटचं ब्लाऊज असं आहे की दुसऱ्या कोणत्या पण साडींवरती आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर ही ब्लॅक साडी मागवली तिने, हे असं साधं ब्लाऊज पीस आहे. ही मुद्दाम मी आता संक्रांतीसाठी मागवली होती की म्हणजे मला नाही की एक तुम्हाला मला आयडिया देता यावी याच्यासाठी की ब्लॅक साडी स्वस्तात मस्त छान आहे असं म्हणून. संक्रांत गेली पण अजून आता ते हे नसतं का रथसप्तमी पर्यंत तिळगुळचं हे चालतं ना असं. पण हे पण एकदम सिंपल आहे, पूर्ण प्लेन आहे ना, असं सायटिंगचा पट्टा आहे तिच्यामध्ये फक्त. हे पहा पूर्ण प्लेन आहे, एकदम मस्त वाटते. आणि अशा साडीवर आहे ना आपण समजा याच्यावर तर हे असं साधं ब्लाऊज पीस आलेलं आहे, पण हे न शिवता आपण याच्यावर गुलाबी कलरचं किंवा मग लाल कलरचं किंवा असं वेगळं मरून कलरचं असे घातले ना तर थोडं कॉन्ट्रास्ट एकदम छान वाटून जाते. पण बघू माझ्याकडे ब्लॅक आहे बाही अंगात घातलेली, पण ब्लॅक कसं साडी ही फक्त मी तुम्हाला एक आयडिया यावी की स्वस्तात अशी साडी मिशोवर आहे म्हटलं. आणि लिंक मी खाली तुम्हाला देऊन देईल, जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. असं डेली यूज साठी वगैरे खूप छान आहे, मस्त आहे, सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर ही एक ब्लॅक साडी आहे. तर ही जी साडी आहे ना ती माझ्याकडे आहे आणि ती जेव्हा मी नेसली होती तर त्यावेळेला तुमच्या मला कमेंट्स आल्या होत्या, मी साईडला फोटो लावून देईन. तर तुम्ही विचारत होते की कुठून घेतली, कितीला घेतली वगैरे वगैरे. तर हे पहा ही आहे, ही पण ब्लॅक आहे, कॉटनची साडी आहे आणि इतकी छान आहे ना, तर मी लग्नांना वगैरे अशी ती घालत असते. म्हणजे ना पहा तिच्या पदर जो आहे ना त्याला असे छान पिंक कलरचे असे थोडे छोटे छोटे मोठे लटकन आहेत. आणि त्याच्यानंतर त्याचं ब्लाऊज पीस जे आहे ना ते गुलाबी कलरचं आहे. हे पहा हे तिचं ब्लाऊज पीस आहे पहा, असं गुलाबी कलरचं. असे तिचे सिल्वर मस्त असे काट आहेत. तर मस्त साडी आहे ही. आणि मला अशी साडी माझीवाली मी शोरूनच घेतली. मी सगळे जे प्रोडक्ट्स होते ना ते शेअर करायची आणि ज्यांना जे आवडलं फोटोज पाहून तर त्यांची ती ऑर्डर करून द्यायची मी, असं करायची. तर त्यावेळेला म्हणजे आता झाले असतील 3-4 वर्ष झाले असतील अशी साडी घेऊन. ती माझ्याकडे अजून पण आहे, 4-5 वर्ष झाले असतील. तर तिचा फोटो मी लावून देईन तुम्हाला साईडला. पण ती जेव्हा घालते ना तेव्हा तुम्ही बरेच जण कमेंट करतात की कुठून घेतली ताई साडी वगैरे असं, म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर. आणि मला तेव्हा ना महाग पडली होती, म्हणजे तेव्हा
मला काहीतरी 450-500ला मिळाली होती आणि आता त्याच्यापेक्षा याची किंमत कमी आहे. तर तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला संक्रांतीला हळदी कुंकूसाठी वगैरे ब्लॅक कलरची साडी घालायची असेल तर मग ही खूप छान साडी आहे. तर बघा, तुमचा विचार असेल तर घेऊ शकता तुम्ही. तसं आता दुसरी साडी तुम्हाला मी दाखवते. मला फोटोमध्ये पाहिल्यावर आवडली होती आणि तिचे जे हे आहेत ना साडीवर जे फुलं आहेत ते प्राजक्ताच्या फुलांसाठी म्हणजे पारिजातकाचे फुलं असतात ना तसे दिसले मला आणि त्याच्यामुळे म्हटलं चला बघू आपण मागवून. म्हटलं खूप सॉफ्ट आहे, मस्त आहे. पण मग तिच्यात आहे ना असं म्हणजे आपण म्हणतो ना थोडेसे पाण्याचे डाग किंवा ऑइलचे डाग वगैरे पडून जातील आणि खूप जपून तिला वापरावं लागेल. त्याच्यामुळे मी म्हणजे असं मला नको वाटते ती थोडं. जर आपण असं चालू कार्यक्रमाला वगैरे घालायचे असेल तर घालू शकतो. आणि हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे तिच्यावर आणि ते ब्लाऊजवर आहे ना पूर्ण अशी डिझाईन येईल एवढं असं. पण तसं फ्रेश कलर आहे मस्त. जर आपल्याला आवडला तर म्हणजे ज्याची त्याची चॉईस असते. मला एवढं जास्त नाही आवडलं है ना, नंतर नाही आवडलं. फोटोमध्ये तशी छान दिसत होती ती, पण असं काय माहिती, तुम्ही सांगा बरं कशी वाटेल. तर अशी पूर्ण बाकी प्लेन आहे आणि ठिकठिकाणी असे मस्त हे पारिजातकाच्या फुलांसारखे फुलं आहेत तिच्यामध्ये असे. आणि हे त्याच्यावरचं ब्लाऊज पीस बनलेलं. चला, अशा साड्यांचा हॉल तुमच्यासोबत मी आज घेऊन आली होती आणि तुम्हाला खाली मी लिंक पण देऊन देईल, कमेंट बॉक्समध्ये पण देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देईल. तुम्हाला वाटलं तुम्ही लिंकवर जाऊन ऑर्डर करू शकता आणि साड्या घेऊ शकता. किती साड्या होत्या आज? 1 2 3 4 5 साड्या घेऊन आली मी आज तुमच्यासोबत. त्याच्यापैकी ही एक तर कन्फर्म आहे, इथं मी ठेवणारच आहे आणि हे पण ठेवणार आहे आणि हे पण ठेवणार आहे. नाही ग बाई, तू काही मी सांगते सगळ्या साड्या इथे ठेवून घेईन. तुम्ही काय कराय बाई, काय फायदा. मग आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणे. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करत राहा. आणि काय बोलायचं होतं तर असं होतं या सगळ्या साड्या. याच्यापैकी तुम्हाला कोणती साडी जास्त आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या. असेच छान छान कमेंट्स तुम्ही सगळेजण करत राहा आणि अजून तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत राहा. अजून कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात ते पण नक्की कमेंट करा. आता बऱ्याचदा एखाद्यांच्या असे कमेंट आले की तुमच्या लग्नाचा अल्बम, लग्नाचे व्हिडिओज, कॅसेट वगैरे शेअर करा म्हणे. तर बघू, ते पण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.